येस, फायनली वी आर लाईव्ह ऑन फेसबुक. आपल्या सगळ्यांचं 87व्या सत्रामध्ये 87th शब्द काही जण खास विषयासाठी आलेले, अर्थातच काही जण खास वक्त्यासाठी सुद्धा आलेले असतातच आपल्याकडे. पण आजचा विषय हा पण इंटरेस्टिंग विषय आहे आणि मला असं वाटतं की डे टू डे लाईफ बरोबर जोडलेला विषय आहे. पुस्तकाचंच नाव द डिझाईन ऑफ एव्हरीडे थिंग्स, आणि गोष्टी डिझाईन करताना ते तशाच का केलेल्या असतात हा खरं तर सायकोलॉजिकली त्याचा जो अभ्यास केला जात असेल किंवा केला जातो का मला माहिती नव्हतं, पण डेफिनेटली केला जात असावा. आणि त्या दृष्टिकोनातून गोष्टी डिझाईन करताना त्या कशा असाव्यात. मला आय रिमेंबर एक US मधली मी एक स्टोरी खूप वर्षांपूर्वी वाचली होती, आणि त्यातल्या एका माणसाने US मध्ये असं पण सू करण्याचं खूप फॅड आहे, कोर्टात खेचण्याचं. तर त्याने एका माणसाने एका हॉटेलला कोर्टात खेचलं कारण तो अपंग होता. आणि त्याच्या मानण्याप्रमाणे त्याला असं वाटलं की त्याचं बेसिन, म्हणजे त्याच्या टॉयलेट जी रूम त्याने घेतली होती त्या हॉटेलमध्ये, त्याचं बेसिन, त्याचं कमोड आणि दरवाजा हे फार लांब लांब आहेत, आणि त्याच्यामुळे त्याला सुविधा नव्हती किंवा त्याला असुविधा झाली असं त्यांनी म्हटलं होतं. आणि इट वॉज टॉर्चरिंग फॉर हिम. आणि त्याच्याकडे $10 मिलियन त्याने केस तो जिंकला, आणि हॉटेलने $10 लाख त्यावेळेला त्याला दिले होते. द पॉइंट इज की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्पेस मॅनेजमेंट हा तर एक भाग आहे, आणि मला असं वाटतं आज मधुरा पण आली तिच्या डोक्यामध्ये हा मुद्दा असेलच. पण प्रत्येकच गोष्टीचे डिझाईन तयार करताना त्याच्यामध्ये युजर कसा ती गोष्ट वापरेल असा एक विचार डेफिनेटली असेल. मी पुस्तक वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मी फ्रँकली मी पुस्तकाबद्दल जे काय ऐकलं त्याच्यानुसारच बोलतोय. पण अशा प्रकारच्या एव्हरीडे डिझाईन्स बद्दल पुस्तक सांगतं, आणि त्या माध्यमातून तुमच्या आमच्या जगण्याविषयी अनेक वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. आणि आय गेस आजचं सत्रच आहे की स्पृहा याच विषयावरती गुंफेल. आणि एक फक्त सूचना जी स्पृहाने च्या बोलण्यातून आलेली आहे ती फक्त आपल्या समोर ठेवतो, आणि मग स्पृहाला माईक हँडओव्हर करतो की आजचं सत्र हे इंटरॅक्टिव्ह सत्र जास्त असू शकतं. पण एक विनंती की आपले जे माईक्स आहेत ते बोलतानाच तुम्ही ऑन ठेवा, अदरवाईज ते ऑफ राहू देत, कारण त्याच्यामुळे इतरांना डिस्टर्बन्स येऊ नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेऊया. मला वाटतं ओव्हर टू यू स्पृहा. आपला अधिक वेळ न इतरांचा घेता स्पृहाला मी आमंत्रित करतो की तिने आजचं सत्र सुरू करावं. थँक्यू दादा. मी आधी माझं स्क्रीन शेअर करून घेते. आहे का अवेलेबल? नाही, अवेलेबल अलाउड नाही आहे अजून स्क्रीन शेअर. तर जोपर्यंत आपलं स्क्रीन शेअर मिळतंय, मला तुम्हाला आलेल्या सगळ्यांना आधी स्वागत तुमचं. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असं कधी तुमच्याकडनं घडलंय का की तुम्ही म्हणजे ऑफकोर्स घडलेलं असणार असं झूम करून विचारते की तुम्ही अलार्म एका वेळेचा ठेवलाय सेट करून, 6 वाजताचा उठायचा अलार्म गजर सेट केलेला आहे, आणि स्नूज बटन दाबत गेलो आणि 7 वाजेपर्यंत काही उठणं झालेलं नाहीये. असं किती जणांकडून झालंय? जर झालं असेल तर मग मला चॅटमध्ये तुम्ही असं काही किंवा मी असं काही लिहून पाठवा. आपण बघूया अगदी जणांचं असं झालेलं आहे. येस, ऑफकोर्स झालंय. सो याचा अर्थ काय की आपल्याला अलार्म बंद करण्याची क्रिया हे आपल्याकडनं जितक्या नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे त्याच्याहून अधिक नैसर्गिकरित्या आपण स्नूज करण्याची क्रिया करू शकतो, हो ना? म्हणजे आपल्यासाठी, माणसांसाठी कुठली गोष्ट अत्यंत नैसर्गिक आहे त्या दृष्टीने ते डिझाईन झालेलं नाहीये. त्यामुळे आपण ही क्रिया इझिली करून जाऊ शकतोय. आणि त्याचा परिणाम काय होतो की आपलं काही ना काहीतरी मिस होतं. आपण कुठेतरी उशिरा जातो, कुठेतरी आपण काहीतरी महत्वाची गोष्ट टळली जाते.
आणि त्या प्रकारचं गिल्ट जे आहे ते आपण सुपर इम्पोज करतो आपल्या क्रियेवरती. की मी स्नूज बटन क्लिक करत राहिले म्हणून मला इथे पोहोचायला उशीर झाला. तर याचाच अर्थ काय की सिंपल एव्हरीडे गोष्टी ज्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या डिझाईनवरती आपलं बरंचसं काही अवलंबून असतं जीवनातलं. या पुस्तकाचा आज विचार करताना अ, मी अशी आयडिया ठेवली आहे, की नुसतंच डिझाइन ऑफ एव्हरीडे थिंग्स म्हणून त्या पुस्तकाची माहिती तुम्हाला पोहोचवणं हे माझं ध्येय नसणार आहे. तर त्यातून मला तुमच्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे, की आपल्या एव्हरीडे थिंग्स या आपल्याच्या ऐवजी एव्हरीडे ॲक्शन्स म्हणजे आपण जे डिझायनिंगशी संबंध नसलेले लोकांबद्दलही असू शकतं. अ, ते ते कसे आपल्या आपल्या आयुष्यावर परिणामकारक ठरू शकतात आणि त्या गोष्टी किती चांगल्या पद्धतीने डिझाइन करता येऊ शकतील, की त्याचा पॉझिटिव्ह किंवा आपल्याला जो पाहिजे तो इफेक्ट आपल्याला मिळू शकेल. तर हे पुस्तक अत्यंत म्हणजे तसं म्हटलं तर खूप इन्फॉर्मेटिव्ह जॉनरमधलं आहे. म्हणजे आपण मागे एकदा टिपिंग पॉइंट बद्दल ऐकलं होतं आणि टिपिंग पॉइंट बद्दल ऐकताना तोही एक इन्फॉर्मेटिव्ह असा जॉनर होता, माहितीपर असा आणि पण त्याचे काही वेगळे मुद्दे होते, की त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या केस स्टडीज होत्या. डिझाइन ऑफ एव्हरीडे थिंग्स हे अत्यंत जास्त रिलेटेबल आहे. ते टिपिंग पॉइंट इतकं एखाद्या स्पेसिफिक घटनेबद्दल नाही, तर ते अगदी आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टींबद्दलचं आहे. त्यामुळे याच्याशी तुम्हाला इझिली तुम्ही रिलेट करू शकाल याची मला नक्कीच खात्री आहे. डोनाल्ड नॉर्मन यांनी डिझाइन ऑफ एव्हरीडे थिंग्स नावाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर पुलंचं वाक्य आहे, की या जगात काय म्हटलंय ह्याच्यापेक्षा कोणी म्हटलंय याला अधिक महत्त्व आहे. तसं आपण बघूयात, की नक्की हे डोनाल्ड नॉर्मन म्हणजे कोण? तर हे कोणी लेखक आहेत का? तर नाही. हे कॉग्निटिव्ह सायंटिस्ट आहेत. कॉग्निटिव्ह सायंटिस्ट म्हणजे जे लोक कसे शिकतात ह्याच्याबद्दल अभ्यास करणारे कॉग्निटिव्ह सायंटिस्ट असतात. आपली अगदी मूलभूत क्रिया जी बाळ लहानाचं मोठं होणं किंवा एखाद्या माशीने एखाद्या पद्धतीचं वळण घेणं, एवढ्या मूलभूत क्रियेपासनं ते अगदी कॉम्प्लेक्स विचार विनिमय करणं किंवा डिस्कशन होणं किंवा आपल्यासारखं आत्ता आपण शब्दांगणमध्ये जे भेटतो, या गोष्टी घडणं, या कृतींबद्दलचं जे मागचं मानसशास्त्र आहे त्याला कॉग्निशन असं म्हणतात. तर त्याबद्दल ह्यांचा खरा हातखंडा असलेले शास्त्रज्ञ आहेत आणि अ, यांच्या काही आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रसंगांमुळे त्यांना डिझाइन कडे वळलेले आहेत ते. तर त्याच्यातलं एक उदाहरण ते सांगतात, की न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो ॲक्सिडेंट झालेला होता 3 माइल आयलंड इन युनायटेड स्टेट्समध्ये. तर असं त्यांना ते कमिटीवरती होते हे ठरवणारे, की नक्की हा ॲक्सिडेंट कोणामुळे झाला? काय कारणं होती याला घडायला? तर आपण बरेचदा ऐकतो, की एखादी गोष्ट घडलेली असते, फार भयंकर गोष्ट घडलेली असते आणि त्याला कारण असतं एक ह्युमन एरर नावाचं. तर या ह्युमन एरर मागचं सुद्धा एक काही कारण असू शकतं. ही थिअरी इथे त्यांनी अभ्यासली, की खरोखरी न्यूक्लिअर पॉवर प्लांट मधल्या ज्या कंट्रोल रूम होती, त्याचं डिझाइनच असं होतं, की ते इतकं क्लिष्ट होतं. ते हाताळायला कठीण होतं आणि त्याच्यामध्ये प्रचंड कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे ज्याला आपण दुमत असण्याची जागा असं म्हणू शकतो आपण. ती द्विधा मनस्थिती होण्याची जागा, त्या फार होत्या. त्यामुळे त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये हा ॲक्सिडेंट घडला हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या कमिटीने ते लक्षात आणून दिलं. आणि त्याच्यापासनं त्यांची जी सुरुवात झाली ती त्यांचं वळले म्हणजे ते कॉग्निटिव्ह सायंटिस्टच्या स्ट्रीममधून वळून ॲप्लिकेशन्स आणि डिझाइन थिंकिंग या साइडला वळले. आणि पुढे Apple कॉम्प्युटर जेव्हा कंपनी अस्तित्वात आली त्याच्यानंतर त्याच्यात Apple फेलो म्हणून ते खरं तर जॉइन झाले होते. पण पुढे त्यांच्या या डिझाइन साइडच्या विचारांमुळे आणि अभ्यासामुळे त्यांनी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एडवान्स टेक्नॉलॉजी ग्रुप हे पद तिथे भूषवलं. त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांनी स्वतःचंच एक वेगळं कन्सल्टेशन फर्म ही स्टार्ट केली निल्सन एंड नॉर्मन ग्रुप नावाची. तर त्यांनी प्रिफेसमध्ये आपल्याला थोडंसं असं सांगितलंय, की
तुम्हाला सर्वांना स्क्रीन क्लिअरली विजिबल आहे ना माझी? एकदा फक्त मला व्हेरिफाय करा. हो हो. हां. तर त्यांनी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितलाय, की त्यांच्या बुकचं टायटल, पुस्तकाचं जे टायटल आहे ते पूर्वी डिझाइन ऑफ एव्हरीडे थिंग्सच्या ऐवजी द सायकॉलॉजी ऑफ एव्हरीडे थिंग्स असंच होतं. कारण त्यांचे स्वतः ते कॉग्निटिव्ह सायंटिस्ट असल्यामुळे त्यांनी सायकॉलॉजी अँगलने त्याचा विचार करून कदाचित ते टायटल सायकॉलॉजी ऑफ एव्हरीडे थिंग्स असं ठेवलं होतं. आणि प्रॉब्लेम काय व्हायचा, की जेव्हा बुक स्टोअर्समध्ये आपण क्रॉसवर्ड वगैरेला गेलो असू किंवा आपल्या लायब्ररीजमध्ये आपण जातो, तेव्हा आपल्याकडे जनरली काही पद्धतीमध्ये ते आपण वर्गीकरण केलेलं असतात पुस्तकांचं. तर त्यापैकी एक म्हणजे पुस्तकांच्या लेखकांची किंवा पब्लिकेशनच्या नावाप्रमाणे वर्गीकरण झालेलं असतं. किंवा दुसरं म्हणजे जॉनर काय आहे त्याप्रमाणे त्या पुस्तकांचं वर्गीकरण करून ठेवलेली असतात, रचून ठेवलेली पुस्तकं. तर सायकॉलॉजी हा शब्द टायटलमध्ये असल्यामुळे हे पुस्तक जायचं कायम सायकॉलॉजीच्या कप्प्यामध्ये. आणि त्यांचा जो टार्गेट ऑडियन्स होता तो इंजिनिअर्स किंवा डिझायनर्स हा होता किंवा इव्हन आर्किटेक्ट्स किंवा नॉर्मल लोकांना आकर्षित करून घ्यावं असं त्यांचा इंटेन्शन होतं. तर या पुस्तकाच्या टायटलच्या डिझाईनमुळे ते जे टार्गेट ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही. त्यामुळे त्यांनी त्याचं नाव नंतरच्या एडिशन्समध्ये बदललं आणि द डिझाइन ऑफ एव्हरीडे थिंग्स केलं. कारण डिझाइन ही कॉन्सेप्ट प्रत्येकाला रिलेटेबल असते आणि ती एक प्रकारे आकर्षक पण कॉन्सेप्ट वाटते. सायकॉलॉजी वाचण्याऐवजी आपण डिझाइन बद्दल वाचूया असं असं जनरली मनामध्ये येऊ शकतं. त्यामुळे बुक टायटल इटसेल्फ इज एन एक्झाम्पल ऑफ गुड डिझाइन. त्यानंतर काही काही क्रिटिकल टॉपिक्स या पुस्तकामध्ये कव्हर केलेत. तर आज आपण काही त्या सगळ्यांबद्दल बोलणार नाही. कारण की डिझाइन प्रिन्सिपल्स जे आहेत ते अभ्यास करणाऱ्यांसाठी जास्त इझिली समजून घेण्यासारखे असतील किंवा त्याच्याशी त्यांना फार अपील होण्यासारखी गोष्ट आहे, जे स्वतः डिझायनिंगमध्ये आहेत त्यांना. पण काही काही मुद्दे जे आहेत, की जे सर्वांना सर्वसमावेशक असे आहेत. तर त्यापैकी काही सांगते, की इट्स नॉट युअर फॉल्ट. कॉन्सेप्च्युअल मॉडेल्स म्हणजे काय असतं, आपल्या स्वतःबद्दल थोडंसं माहिती काढण्यासाठी ते उपयुक्त पडू शकतं. फीडबॅक ही एक इम्पोर्टंट गोष्ट त्यांनी सांगितली, की कसं फीडबॅक इम्पॅक्ट करू शकतं, काय आवश्यक आहे त्याच्याबद्दल. कन्स्ट्रेंट्स म्हणजे थोडंसं सांगायचं झालं तर एखादी गोष्ट आपण जेव्हा सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही आवाज करू नका शिक्षक नसताना, बरोबर? शिक्षक सांगत असतात, की शिक्षकांचं लक्ष नसताना लगेच मुलं आवाज करायला लागतात. पण शिक्षक सांगत असतात, की तुम्ही आवाज करू नका. त्याचा काही उपयोग होत नाही विशेष. का? कारण या इन्स्ट्रक्शनचं डिझाइन अशा पद्धतीने झालेलं नाहीये, की मुलांना शिक्षकांची पाठ फिरल्यानंतर आवाज करायला प्रवृत्त केलं जाणार नाही किंवा आवाज न करण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी ही इन्स्ट्रक्शन डिझाइन नाहीये. त्याच्या उलट जर का मी एक शिक्षिका आहे आणि मी शिकवतीये आणि मी विद्यार्थ्यांना जर असं सांगितलं, की आता मी फळ्यावर लिहून घेते काहीतरी, तोपर्यंत तुम्ही एक हे हे गणित पूर्ण सोडवून दाखवा आणि मी जेव्हा तुमच्याशी परत बोलायला येईन तोपर्यंत तुमचं सॉल्व्ह झालं पाहिजे. असं जर का इन्स्ट्रक्शन असेल, तर मुलांना मी काहीतरी टार्गेट देऊन ठेवलेलं आहे, की ज्याच्यासाठी त्यांनी पुढचा येणारा वेळ जो आहे तो वापरायचा आहे. त्यामुळे धिस इज असं अर्थात असं म्हणणं नाही, की त्यामुळे मुलं शांतच बसतील. पण त्यांच्यात काही काही जणांमध्ये ज्या गप्पा होतील त्या कसं सॉल्व्ह केलंय प्रॉब्लेम याच्याशी रिलेटेड असतील. सो स्टिल ते शिक्षणाविषयी बोलत असतील. ते असं गॉसिप करणार नाहीत, गप्पा मारणार नाहीत. त्यामुळे हे इफेक्टिव्ह गोष्ट सांगितली गेली. तर कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय, तर तुम्ही अशा गोष्टी फक्त अवेलेबल करून द्या, की ज्या त्यांना योग्य ॲक्शन घ्यायलाच प्रवृत्त करतील. आणि लास्ट गोष्ट म्हणजे द पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन. कारण कुठल्याही डिझायनरसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती गोष्टी ऑब्झर्व्ह करू शकता ही आहे. मला जर ह्युमन नेचर ऑब्झर्व्ह करता आलं तरच तुम्हाला एखादं चांगलं प्रेझेंटेशन देता येईल. एखादी चांगली शिकवण्याची स्टाईल आत्मसात करता येईल किंवा आपल्या घरच्यांचे सुद्धा घरच्या गोष्टींमधले असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मुख्य गोष्ट लागणार ते पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके.
त्यांनी या पुस्तकामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की टेक्नॉलॉजी चेंजेस रॅपिडली बट पीपल चेंज स्लोली. ना आता टेक्नॉलॉजी ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मग आपण सगळ्या फोन बद्दल बोलतोय का किंवा लॅपटॉप बद्दल बोलतोय का किंवा कॅमेराज बद्दल बोलतोय का किंवा आपल्या झूम सारख्या टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय का. तर असं नाही, टेक्नॉलॉजी म्हणजे ही कुठलीही मेथड पण असू शकते. म्हणजे मी जसं उदाहरण देताना तुम्हाला एखाद्या शिक्षकाने दिलेली इन्स्ट्रक्शन किंवा दिलेले एक सूचना ह्याचं उदाहरण दिलं होतं. तर ते असेल किंवा आपल्या नॉर्मली आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजा एखाद्या बरेचदा आपण असं करतो बघा, की आपल्याकडे एखादं टेबल असतं ते वर-खाली होत असतं सारखं-सारखं. मग आपण एका जागी त्याला कागद लावून त्याला थोडंसं आधार देतो एका पायाखाली आणि मग ते बरोबर स्टेडी राहतं टेबल. तर हे म्हणजे आपलं एक प्रकारे आपण त्याला टेक्नॉलॉजीच तिथे वापरली आहे. आपण त्याला काहीतरी सपोर्टिंग गोष्ट केलेली आहे, की ज्याच्यामुळे आपलं काम सोपं झालंय. तर अशी कुठल्याही पद्धतीचं काम सोपं करणारी गोष्ट म्हणजेच टेक्नॉलॉजी या अर्थी आपण घ्यायचंय. तर टेक्नॉलॉजी फार विकसित होत राहत असते. पण लोकांचे प्रॉब्लेम किंवा लोकांची त्याच्याबद्दल विचार करण्याची धारणा ही काही चेंज होत नसते. कारण की आपण फार जास्त इव्हॉल्व होऊन आलेलो आहोत. टेक्नॉलॉजी जशी इव्हॉल्व होते त्याच्यापेक्षा. जास्त काळ आपण इव्हॉल्व होऊन आलेलो आहोत. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की जरी फोनमधले आकडे कसे असावेत, कशा पद्धतीची फोनची आकड्यांची रचना असावी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आपण बघतो की 0 बरोबर मध्ये आहे. 0 काही बरोबर 7च्या खाली नाही आलं. 0 आलं 8च्या खाली. तर ही रचना फार वर्षानुवर्ष राहिलेली गोष्ट आहे. तर ही आपल्याला हे एक उदाहरण आहे, की टेक्नॉलॉजी जरी फास्ट चेंज झाली, फोनमध्ये प्रगती झाली, तरी सुद्धा लोकांचा त्याच्यातला वापर जो पार्ट आहे, तो फार फार काही बदलला नाहीये. तो फार काही बदलत नसतो. अ, पुस्तकामधलंच एक खूप छान वाक्य आहे, की सो हिअर इट इज पार्ट पोलेमिक, पार्ट सायन्स, पार्ट सीरियस आणि पार्ट फन. जे पुस्तकाला एक्सप्लेन करणारं आहे, की पोलेमिक म्हणजे एखाद्या गोष्टीच्या ज्या रूढ आपल्या संकल्पना असतात, आपल्या मनामध्ये त्याचं अंडरस्टँडिंग असतं. त्याला छेदणारं असं असं हे पुस्तक आहे. पार्ट सायन्स आहे. याच्यामध्ये शास्त्रशुद्ध विचार मांडलेले आहेत. त्याच्यातलं कुठलंही लेखकाचं म्हणणं नाहीये. लेखकांनी प्रूव्ह केलेल्या गोष्टी, लेखकांनी ऑब्झर्व्ह केलेल्या गोष्टी, त्याच्यावर अभ्यास केलेल्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत. काय पार्ट सीरियस आहे आणि पार्ट फन आहे. कारण या पुस्तक जेव्हा हाती घेतो तेव्हापासूनच आपण त्याच्याशी एकदम कनेक्ट होऊन जातो. जरी तुम्ही डिझायनिंगशी रिलेटेड असलात किंवा नसलात, तरी तुम्ही हे पुस्तक घेतलंत हातात की तुम्ही नक्की पूर्ण वाचाल याची मला खात्री आहे. कारण इतकी अगदी म्हणतो ना आपण एक फ्लुएंट भाषा आणि असा छान फ्लो आहे त्या पुस्तकाला. तर ही 2 गोष्टीचे वैशिष्ट्य सांगायची होती मला. तर ते या स्लाइडमध्ये मी घेतलंय. ओके. एक आपण आता गेम खेळूया. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि आता तुम्हाला इन्स्ट्रक्शन अशी आहे, की आपल्याला स्क्रीनवरती कुठल्या ना कुठल्या ऑब्जेक्ट दिसतील आणि त्या ऑब्जेक्टचा कलर तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला ऑब्जेक्ट सांगायची गरज नाही, पण ऑब्जेक्टचा कलर सांगायचा आहे. ओके. आणि अगदी त्वरित सांगायचंय. जसं मी स्लाइड चेंज करीन लगेच सांगायचंय. त्याचा वेळ घालवू नका. सो आणि चुकलात तर आनंदच आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे बिनधास्त बोला. ठीक आहे ना? रेडी सगळे? हो. येस. सो पहिल्याचं सांगा. ग्रीन, Green, orange, violet, purple, black, black, purple, पर्पल. yellow, yellow, there is no object. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना हा एक्सरसाइज केलेला आहे. आय थिंक. व्हेरी नाईस. युजली हॅलो. माझंच फसले मी. युजली आपण जेव्हा हे रेड लिहिलेलं पाहतो, तेव्हा अचानक आपल्याला डोक्यात येतं, की आपण रेड म्हणायला पाहिजे. आणि बरेचदा लोकं रेड म्हणतात पण. तर कारण काय तर आपण जसजसं हे आधीचे एक्झाम्पल्स पाहत जातो,
आपल्या मनामध्ये आयडिया येत जाते की आपण कशाबद्दल बोलायचंय. पण जेव्हा आपण लिहिलेलं वाचायला लागतो तेव्हा आपण लिहिलेलं वाचण्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि चुका करण्याची शक्यता असते. त्यामुळे यातला एक फॅक्टर म्हणजे ह्युमन एरर. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करता न येणं याचं कारण काय काय असू शकतं. तर आपण त्याला एक मोठी संकल्पना देऊन टाकतो की ह्युमन एरर हे एक कारण आहे. तर ह्युमन एररचा प्रकार काय काय असू शकतो, कोणाला काही गेस करायचंय? इथे लिहिलेले नाहीये त्यामुळे तुम्ही स्लाइड्स वाचत बसू नका. मी तुमच्याकडनं उत्तर घेणार आहे. कशाला कधी कधी तुम्ही ह्युमन एरर म्हणता? फॉर एक्झाम्पल माझ्याकडनं बरेचदा एरर होतो की मी दार ओपन करायचं असतं, पुश लिहिलेलं असतं आणि घाईघाईमध्ये तेच फुल केलेलं असतं किंवा उलट. हे तर फार वेळा होतं माझ्याकडनं. कोणाकडनं अजून असं काही होतं का? कोणाकडून चुकून हो, माझ्याकडून होतं. कोणाकडून चुकून व्हॉट्सअप कॉल लागलेला आहे कोणाला? प्रोफाईल पिक्चर बघण्यासाठी आपण गेलो आणि चुकून व्हॉट्सअप कॉल लागला. हो होतं. आपल्याकडनं असे एरर जेव्हा होतात तेव्हा बरेचदा आपल्याला काय वाटतं की आपली चूक आहे कारण आपण लक्ष देऊन केलं नाही. तर मोस्ट ऑफ आर म्हणजे दिवसभरात आपण ज्या गोष्टी करतो त्या बरेचदा कमी लक्ष देऊन केलेल्याच असतात. याला एक कारण आहे. पुस्तकात त्यांनी कारण दिलेलं आहे की 20,000 थिंग्स म्हणजे आपण दिवसभरामध्ये दररोज वेगवेगळ्या 20,000 गोष्टींच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे अर्थातच तुम्ही 20,000 गोष्टींवरती लक्ष देऊ शकणारच नाही. त्यामुळे हे खूप अत्यंत नॅचरल गोष्ट आहे, अत्यंत साधी आणि साहजिक गोष्ट आहे की ह्युमन एरर होणारच. तर त्याबद्दल फॉल्सली ब्लेमिंग युअरसेल्फ म्हणजे आपण जेव्हा ह्युमन एरर होतो तेव्हा आपण असं म्हणतो की माझ्याकडनं चूक झाली आणि मी लक्ष दिलं नाही. तर हे अत्यंत नॅचरल आहे. पण इथे खरं पाहिलं तर तुमच्याकडनं लक्ष दिलं गेलं नाही असं झालंय का की त्याला काही सोल्युशन काढता आलं असतं खरोखरी? म्हणजे व्हॉट्सअपला डिझाईन जेव्हा त्यांनी अपग्रेड केलं मला तर आठवतंय एका दिवसात त्यांनी बहुतेक ते व्हर्जन अपडेट केलं होतं आणि सगळ्यांच्याच कडनं ही मिस्टेक होत होती की प्रत्येकाचेच मिस्ड कॉल असे आपल्याला नंतर थोड्या वेळानंतर नोटिफिकेशन मध्ये दिसत होते. तर कारण काय की व्हॉट्सअपने अज्युम केलं लोकांच्या काय ट्रेंड आहे तो ऑब्झर्व न करता त्यांनी हे डिझाईन रोल आउट केलं होतं. तर अशा प्रकारच्या ह्युमन एरर मध्ये खरी चूक तुमची असणारच असं नाही. खरी चूक वेगळ्या कारणाची पण असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लेमिंग द रॉंग कॉज. तर म्हणजे असं घडतं ना की आपण एखादी नवीन टेक्नॉलॉजी आपण शिकत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनं काहीतरी वेगळंच आपण करतो. म्हणजे साधं आता आपण भरपूर जण लॉकडाऊन मध्ये ऑन कॉल सारखे असतो आणि कधी कधी असं होतं बघा काहीतरी केल्यानंतर अचानक कनेक्शन तुटतं आणि आपल्याला कळतच नाही नक्की काय झालं आणि थोड्या वेळानंतर कनेक्शन आपोआप रिझ्यूम पण होतं. पण समजा ज्या क्षणी कनेक्शन तुटलं त्या क्षणी नेमका मी माझा कॅमेरा लावून तो डिस्कनेक्ट केला असेल तर माझा समज काय होतो की त्या कॅमेरा लावलेला होता तोपर्यंत ठीक चालू होतं सगळं. पण जेव्हा मी कॅमेरा बाजूला केला बाहेर म्हणजे ते USB डिस्कनेक्ट केली तेवढ्या क्षणापासून नेमकं नेट कनेक्शन गेलं. तर दॅट हॅपन्स जेव्हा आपण चुकीच्या कॉजला चुकीच्या कारणाला दोष देत असतो. ही गोष्ट ऍक्च्युली आपल्या आयुष्यात भरपूर वेळा घडते. म्हणजे आपल्याला काहीतरी घडत असतं आणि त्याच्यामध्ये आपण खरा रूट कॉज काय आहे ते एखादी प्रॉब्लेम आपण फेस करत असतो आणि त्याच्या मागचं खरं कारण काय आहे त्याच्या मागे न जाता आपण जे आपल्याला वरवरून दिसणारं कारण आहे ते बघून घेत असतो. याला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही ऑफिसेसला जायचं म्हणजे लॉकडाऊन आधी जात असाल किंवा आताही तुम्ही ऑन कॉल एखाद्या ठराविक वेळी येत असाल. आज आपल्या मीटिंगला 8 वाजताच्या ऐवजी काही जण थोडे लेट जॉईन झाले असतील. तर
प्रथमदर्शनी आपण विचारलं की का लेट झालं, का उशीर झाला, तर एखाद्याचं कारण काय असू शकतं की नाही थोडं मी काय येताना ट्रॅफिक होता म्हणून लेट झालो असं कोणीतरी सांगू शकतं. किंवा आता आपण असं म्हणू शकतो की कनेक्शन एस्टॅब्लिश होत नव्हतं. मी कनेक्ट करण्याचं ट्राय करत होते आजपासून पण काही जमलं नाही. असं कारण आपण देऊ शकतो. अर्थात असं म्हणणं मुळीच नाही की हे कारण नाही. हे कारण असेलच, खरंही असेल. पण हेच कारण आहे का? ह्याचा पडताळा घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कदाचित असं असू शकतं की ट्रॅफिकच्या वेळेमध्ये तू येण्याचं कारण काय झालं तुला? म्हणजे तू थोडं लवकर निघून ट्रॅफिक अव्हॉइड करता आलं असतं नाही का? तर त्याच्यावरती तो व्यक्ती विचार करून कदाचित सांगेल की नाही मला आज उठायला थोडा उशीर झाला त्यामुळे मला नेहमीची ट्रेन मिळाली नाही. त्यामुळे नंतरच्या वेळेमध्ये ट्रेनमधनं बाहेर पडल्यावर मी जेव्हा रिक्षा पकडली तेव्हा मला ट्रॅफिक लागलं आज खूप. तर खरं त्याचा म्हणजे कारण काय होतं की त्याला ट्रॅफिक लागला हे त्याचं कारण नाहीच आहे. त्याचं कारण आहे की त्याला उठायला उशीर झाला. आणि उठायला उशीर झाला याचंही अजून काही कारणं असू शकतात, की म्हणजे आदल्या दिवशी मी खूप रात्री उशिरापर्यंत कामामध्ये अडकले होते, त्यामुळे उशीर झाला असेल. किंवा मला माझी माझी एकंदरच महिनाभर माझा खूप थकव्याचा गेला असेल कामाच्या ठिकाणी, त्यामुळे आज अचानक एका दिवसावर निघालं आणि मला आजच्या दिवशी उठायला उशीर झाला, असंही कारण असू शकतं. तर एखाद्या गोष्टीचा रूट कॉज हा वरवर प्रथमदर्शनी असणाऱ्या कॉजेसच्या खूप वेगळा असू शकतो. तर हे एक टेक अवे आहे, की जे नॉट नेसेसरी जे थिंग्स बद्दल आहे, जे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही कारणास्तव असू शकतो. पण प्रॉब्लेम काय होतो, की आता मी लेट झाले माझ्या ऑफिसला आणि माझ्या बॉसना सांगितलं, की मला आज ट्रॅफिक होता त्यामुळे खूप उशीर झाला. तर बॉस काय विचार करतो, हिला नेहमी का उशीर होतो? ट्रॅफिकचं कारण का देते? हिला सिन्सिअरिटी नाहीये, हिच्यामध्ये डिसिप्लिन नाहीये. सो काय होत असतं ते बघा, की आपण कारण जे देत असतो, म्हणजे आपल्यासाठी, व्यक्तीसाठी ते कारण काय असतं, की एन्व्हायर्नमेंट जे बाहेर घडतंय, ते माझ्यासाठी माझ्या कृतीला कारणीभूत आहे. पण जो बघणारा आहे, म्हणजे माझे बॉस, त्यांच्यासाठी बाहेरच्या गोष्टी कारणीभूत नसून ती व्यक्ती तिचे गुण हे कारणीभूत आहेत. तर म्हणून पीपल व्हर्सेस ऑनलुकर्स हा जो मुद्दा आहे, की एखाद्याच्या दृष्टिकोनातून जे कारण आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलं तरी कारण असू शकतं. जे कोणी इथे मला वाटतं बरेच जण शिक्षक आहेत, बरेच जण स्टुडंट्स आहेत. तुम्ही काही म्हणजे कोणी डिझायनर्स वगैरे असतील तर मला सांगा तुम्ही कोण-कोण आहात ते म्हणजे थोडंफार त्या अंगाने पण आपल्याला म्हणता येईल. चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. तर बरेच जण शिक्षक आणि विद्यार्थी आहेत ते मी पाहते. तर ह्या रूट कॉज एनालिसिसचा तुम्हाला फार उपयोग होईल आणि किंवा योग्य कारणं देतानाही उपयोग होईल. तुमच्याकडे काही खरोखरी घडलेली गोष्ट असेल आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला जेन्युइनली सांगायचं असेल, परंतु बरेचदा कारणं सांगितली गेल्यामुळे तुमच्याबद्दलचं इम्प्रेशन शिक्षकांचं, बॉसचं चुकीचं असेल. तर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे हे डिटरमाइन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांचीही बाजूही बघून घेता येईल, की त्यांच्या दृष्टीने का म्हणून तुमच्यात इश्यू आहे, का म्हणून हे एन्व्हायर्नमेंटचा इश्यू नाहीये. त्यानंतर 2 गोष्टी ह्या इफेक्ट आहे ह्युमन एररचा. लर्नेड हेल्पलेसनेस आणि टॉट हेल्पलेसनेस. म्हणजे काय, की आपल्याला असहाय्य वाटतं जेव्हा आपल्याकडनं एखादी गोष्ट ह्युमन एररमुळे घडत नाही तर. म्हणजे हवा तो इफेक्ट येत नाही तेव्हा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता मला फोन लावायचा आहे एखाद्याला आणि चुकून माझ्या म्हणजे जेव्हा मी असा फोन धरलाय, त्यावेळेमध्ये होल्ड बटन प्रेस होतं. बरेचदा होतं हे अनेकांकडनं झालंही असेल कदाचित. होतं काय, की माझं बोलता-बोलता होल्ड बटन प्रेस झालं आणि मला स्वतःला ते कळलंच नाही, की मी होल्डवर गेलीये. त्यामुळे मी भरपूर वेळ बोलत राहते आणि बऱ्याच वेळानंतर जेव्हा माझं लक्ष जातं तेव्हा कळतं, अरे होल्डवरती होता. याचा अर्थ काय, की मला स्वतःला कळलंच नाही की काय घडलं ते. तर अशा वेळी माझ्या मनामध्ये येणारी भावना काय असणार आहे, की ह्या लर्न्ड हेल्पलेसनेस आहे, की मी स्वतःवर अझ्युम केलं, की या गोष्टीबद्दल मी असा आहे, मी काही फिक्स करू शकत नाही. आपल्या घरी
आपण बरेचदा बघितलं असेल की एखादी बिघडली वस्तू वगैरे की आई बाबांच्या मागे लागते की हे रिपेअर करून आणा, अहो हे रिपेअर करून आणा. का आईला जाऊन करून आणता आलं नसतं का रिपेअर? किंवा आईला कुठल्या प्लंबरला कॉल करून द्या, आईला वीजवाल्याला कॉल करून द्या, हे आईला करता आलं नसतं का? पण हा लर्न हेल्पलेसनेस आहे आईच्या बाबतीतचा, की तिला हे सुचणार नाही की आपण स्वतःहून करावं, रादर त्यांना, कारण की माझ्याकडून हे घडत नाहीये अशी भावना निर्माण होते. त्याला अनेक कारण असू शकतात. म्हणजे प्लंबर बायकांशी नीट बोलत नसतील त्या एरियातले, असं असू शकतं. किंवा आईने प्लंबरला बोलावलं पण त्यावेळेला झालेलं काम असं सॅटिस्फॅक्टरी झालं नाही, हेही कारण असू शकतं. किंवा आईला फोन लावायला वेळच मिळाला नाही, हेही कारण असू शकतं. पण जे कारणं आहेत ती राहतात बाजूला. आईकडे काय दिसणार आहे, आईच्या मते काय बनत जातं, की मला प्लंबर वगैरेंना कॉल करणं मला नाही जमणार, ते तुम्ही करा, असं बरेचदा होऊन जातं. हा आईच्या बाबतीतचा लर्न्ड हेल्पलेसनेस आहे. किंवा टॉट हेल्पलेसनेस म्हणजे हेच, की तुम्हाला टेक्नॉलॉजीच दादच देत नाही, की म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, मी तुम्हाला एक उदाहरण देते. एक एटीएम जी बनवतात ना बाहेर, तर त्याच्यामध्ये अंध व्यक्तींसाठी पण एटीएम मध्ये सुविधा असते, की जे एटीएम बोलत राहत असतं, ते खरं तर अंध व्यक्ती जर कोणी आली पैसे काढण्याच्या कारणासाठी, तर त्यांच्यासाठी बोलत राहत असतं. तर काही वेळा ओरिजिनली ती मोठ्याने बोलणारी एटीएम नसताना ती कशी होती, कानामध्ये हेडफोन्स लावून ऐकण्याची एटीएम्स पूर्वी होती. तर या एटीएम्सचा प्रॉब्लेम काय व्हायचा, की एटीएम मध्ये कानामध्ये हे घालून जायचंय, आपल्याला हेडफोन लावायचेत आणि कुठेतरी त्या हेडफोनचं एवढूसं जॅक शोधायचंय, हे त्या अंध व्यक्तीला कसं कळणार? आणि बरं त्या डिझायनरने काय केलं होतं, की जिथे हेडफोनचं जॅक आहे ते एवढूसं असतं, कारण आपल्या हेडफोनची आपण पिन पाहिली अगदी छोटीशी असते, पण त्याच्यावरती मोठालं स्टिकर लिहिलं होतं, इन्सर्ट युअर हेडफोन हिअर. त्याचा अंध व्यक्तीच्या दृष्टीने काय उपयोग आहे, जर तुम्ही मोठालं स्टिकर लावलेलं असेल तर. तर ह्याचा अर्थ काय, की एखादी गोष्ट डिझायनर चुकलेला आहे या ठिकाणी, आणि त्याचा इफेक्ट काय झालाय, की अंध व्यक्तीला त्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन येतं हो. म्हणजे मला काही सूचना मिळत नाहीये, मला मी कुठे चुकतोय तेच कळत नाहीये, मला ही एटीएम मशीन काय आवाज उत्तरच देत नाहीये, तर मी काय करू आता, असं असं त्याला होऊन जातं, असहाय्यपणा येतो. तर ते जे फ्रस्ट्रेशन आहे त्याला आपण टॉट हेल्पलेसनेस म्हणूया. हे शिकवलंच त्या टेक्नॉलॉजीने त्याला, की तुझ्यासाठी हे बनलेलं नाही, नाही का? आता हे एक उदाहरण आहे, चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, की कसं डिझाइन असावं. त्याचं आयडियल उदाहरण, हे आयडियल उदाहरण नाहीये, पण कसं डिझाइन असावं की असं नसावं. अंदाज येतोय ना काय होत असेल या टीपॉटचा वापर करत असताना? तर जर का एखादी वस्तू आपण अशी बनवली आहे, की तुम्हाला ती वस्तू वापरत असताना एखाद्या इंजिनियर ची सहाय्याची गरज असेल, तर ती बरोबर बनलेली नवीन या नाही. ना. नक्कीच. म्हणजे आपण बऱ्याचशा म्हणजे थोड्या वयस्कर लोकांना असं बोलताना ऐकलं असेल, की जरा Zoomचा कॉल लावून दे ना, कनेक्ट करून दे ना, किंवा हे सेशन मला अटेंड करायचं, जरा हे लावून दे, असं लहानांना म्हटलं जातं. त्याला कारण काय आहे, की यू यू थिंक दॅट यू नीड अन इंजिनियर पर्सन विथ अन इंजिनिअरिंग डिग्री टू फिगर दिस आउट. तर अशा वेळेला त्या Zoomमध्ये इंट्युइटिव्ह काहीतरी असलं पाहिजे होतं, की जे या लोकांनाही इझिली ते वापरासाठी अ, अ, पडलं असतं. म्हणजे WhatsApp कॉल बद्दल विशेष लोकांना मी कधी ऐकलं नाही असं म्हणताना, की हे कोणीतरी करून द्या ना म्हणून, नाही का? कारण ते हाताशी आहे अशी गोष्ट आहे. पण Zoom इतकं हाताशी नाहीये जितकं WhatsApp झालंय, नाही का? तर हे एक ऑब्झर्वेशन होतं. मी मगाशी जे म्हटलं तुम्हाला, आपण जे डोअर पुश आणि पुलचा गोंधळ घालतो, तर त्याच्यावरती हा एक इलाज दिलेला आहे बघा. जेव्हा असं डोअर असतं ज्याला आडवं हँडल असतं, की ज्याचं प्रेस केल्यानंतर बरोबर दार उघडतं, आणि तेव्हा बरोबर आपल्याला कळतं, तेव्हा कोणाला सांगावं लागत नाही, की हे मला प्रेस करायचंय. तेच दुसऱ्या चित्रामध्ये जे हँडल दाखवलंय, की त्याला धरण्याची क्रिया अपेक्षित आहे. तर धरण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला बरोबर कळतं, की हे पुल करण्याची पण क्रिया इथे अपेक्षित आहे.
त्यामुळे अशा कंडिशन मध्ये ही चूक आपल्याकडनं होत नाही. तर दिस इज रिलेटेड टू द सायकोलॉजी ऑफ एव्हरीडे थिंग्स. कारण बिकॉज दीज आर एव्हरीडे थिंग्स, आपली मानसिकता बनलेली आहे त्या वापराची. त्यामुळे त्या डिझाईन वरती इफेक्ट पडत असतो. आपण साधं एक्झाम्पल घ्या की तुम्ही कात्री तर आपण सर्वजण वापरली असेलच. तर कात्री वापरताना कधी आपल्याला मॅन्युअल वापरावं लागलं नाही. का? कारण की कात्रीचं डिझाईनच असं आहे की त्याच्यामध्ये 2 छिद्र आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 आणि अगदी डिस्टन्स पण एवढा आहे, म्हणजे अगदी एवढीशी जवळ-जवळ अशी छिद्र नसतात, ती थोडी डिस्टन्स असते की आपल्याला कळतं की एकामध्ये आपल्याला अंगठा घालायचा आहे, एकामध्ये आपल्याला एक बोट घालायचं आहे. हे ओपन करताना आपल्याला दुसऱ्या त्याच्या बाजू उघडताना दिसतात. त्यामुळे आपल्याला कळतं की बंद केल्यानंतर वस्तू कट होण्याची क्रिया घडणार आहे. तर हे जे नॅचरली लक्षात येण्यासारखी डिझाइन आहे कात्रीचं, ते अत्यंत युजफुल आहे. तोच त्याचा अफोर्डन्स आहे. अफोर्डन्स म्हणजे की आपण एखादी गोष्ट बघतो आणि आपल्याला जे वाटतं ना, की ह्या गोष्टीचा वापर काय असेल आणि तोच तो वापर असणं. त्याला म्हणायचं अफोर्डन्स. म्हणजे खुर्ची बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आता आपण सामान ठेवतो अर्थात, पण त्याचा प्रामुख्याने वापर हा माणूस बसण्यासाठी आहे असं होणं अगदी क्लिअर आहे. किंवा रादर टेबलावर आता माणसं बसत असतील, बसतात अनेक जण. पण टेबलाचा मुख्य उद्देश हा वस्तू ठेवण्यासाठी आहे. हे आपल्याला त्याच्या डिझाइन वरूनच कळतं. तर हा त्याचा अफोर्डन्सचा एक चांगला मुद्दा आहे. आणि जर हा अफोर्डन्स व्हिजिबल नसेल, तर मग देअर आर द कॉन्सिक्वेन्स, परिणाम आहे द फ्रस्ट्रेशन्स ऑफ एव्हरीडे लाईफ व्हिजिबिलिटी. म्हणजे तुम्हाला जी दिसतंय तसं न घडल्यामुळे तुम्हाला येणारं फ्रस्ट्रेशन, ही एक सायकॉलॉजी बनत जात असते. त्याच्याबद्दल पुस्तकामध्ये खूप इंटरेस्टिंग केसेस दिलेल्या आहेत आणि मी फारच कमी आणि फारच निवडक ज्याची चित्र प्रसिद्ध झालेली आहेत, ती फक्त दिलेली आहेत. आता हे तुम्ही सगळ्यांनी बरेच जण तरुण पण दिसताय आणि तुम्हाला जर येलो आणि रेडचं जमलं होतं, तर हे नक्कीच जमेल. हे वाचता येतंय का काय लिहिलंय ते? हो. तर ऍक्च्युअल शब्दामध्ये मधली जी लेटर्स आहेत ते जम्बल अप केलेले आहेत. पण तरी शेवटचे लेटर्स आणि एकंदर शब्दाचं स्ट्रक्चर हे सिमिलर राहिल्यामुळे आपल्याला ते अगदी सोप्या पद्धतीने वाचता येतं. तर याचं कारण म्हणजे आपण आतापर्यंत जेवढे शब्द वाचलेले आहेत ना, त्याच्यावरती आपण बिल्ड करून आपण हे वाचणार आहोत. तर हे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं की तुम्हाला स्वतःलाही रिअलाइज होत असेल की आपण जे अनुभव घेतो त्याच्यापेक्षा वेगळं आपण काही फारसं एक्सपेक्टही करू नये. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सोल्युशन देतो हो, आपल्याकडे कोणी आपला प्रॉब्लेम त्यांचा सांगत असेल आणि आपण एखादं सोल्युशन की मग तू असं करून बघ ना. समजा मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की माझं सारखं लक्ष जातं मोबाईलकडे, काही कामच होत नाही. तर ह्याच्यावरती जेव्हा मी सोल्युशन माझ्याकडे ती मागते, तेव्हा मी तिला हे सोल्युशन देणं की तू एक काम कर ना, मोबाईल ऑफ करून ठेव. हे किती योग्य आहे आणि हे योग्य म्हणजे हे एका पातळीवर योग्यही आहे की मोबाईल ऑफच असेल तर बघितलं जाणार. पण ते तिच्याकडनं घडणार आहे का? ते सक्सेसफुल होणार आहे का? ह्याचा फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की हर ब्रेन हॅज बीन ट्रेन्ड फॉर सो लाँग टू फॉलो दिस स्टाईल की तिने मोबाईल बघत राहायचंय. तर मग त्याच्यावर तिला काय मी उपाय सांगू शकते की मोबाईल बघत राहायला आवडतो, तू काहीतरी रेलेव्हंट बघ, जे कामाशीच निगडीत असेल. त्याच्यामध्ये तुझा अभ्यासही होऊन जाईल कदाचित, असे व्हिडिओज बघ. सो दॅट तुझा फोन वापर पण होतोय आणि तुझा अभ्यासही होतोय. काहीतरी अचीव्हमेंट पण आहे. तर ह्याच्यानंतर म्हणजे हे झालं एव्हरीडे थिंग्स बद्दल. तर ह्याच्याबरोबर आता सायकॉलॉजी ऑफ एव्हरीडे ऍक्शन्स. तर द पॅराडॉक्स ऑफ टेक्नॉलॉजी इथे महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण असं म्हणतो की टेक्नॉलॉजी कशासाठी असते, तर आपल्या गोष्टी आपली लाईफ इझियर करण्यासाठी, आपल्याला सोयीस्कर करून देण्यासाठी आहे. पण बरेचदा आपण अनुभव घेतो की टेक्नॉलॉजीमुळेच आपली लाईफ बऱ्यापैकी डिफिकल्ट होत जात असते. तर कारण की काय हवं ते एक्सपेक्टेड आउटकम आपल्याला मिळत नाही. ते टेक्नॉलॉजी शिकण्यामध्येच आपल्याला जास्त वेळ जातो म्हणा. तर हा जो एक आहे तो पॅराडॉक्स ऑफ टेक्नॉलॉजी आहे की जितकं तुमचं वर्क सिम्पल होऊ शकतं टेक्नॉलॉजीने, तितकंच तुमचं वर्क डिफिकल्ट पण होऊ शकतं टेक्नॉलॉजीने. तर
डिझायनरच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं, डिझायनरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा पॅराडॉक्स कॅच करून बरोबर अशाच पद्धतीने डिझाईन बनवायचे की एव्हरीडे ऍक्शन्स मध्ये आपल्याला ती हे पॅराडॉक्सिकल होणार नाही. तुमचं सोल्युशन तुम्ही जर द्याल, तुमची सूचना असेल ती त्यांच्या पथ्यावर पडण्याऐवजी ती त्यांना त्रासदायक ठरणार नाही. त्याच्यासाठी काय करता येईल की लोकांना ऍज एक्सप्लेनेटरी क्रिएचर, म्हणजे लोक स्वतःबद्दल सांगतायत एखादी स्टोरी असं समजून त्यांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. मगाशी आपण वाचलं की पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एखादं सजेशन देत असाल, अगदी साधं सजेशन, त्याच्या टेक्नॉलॉजीशी डिझाईनशी काहीही संबंध नाही, तुम्ही डे टू डे वागत असताना एखादं सजेशन देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीच्या अवतीभोवतालचं वातावरण, त्या व्यक्तीचं स्वतःची पर्सनॅलिटी कशी आहे, ते डेली काय करतात याचा विचार न करता जर तुम्ही त्यांना सजेशन देणार असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. रादर तुम्ही त्या व्यक्तीच्याकडे ऍज अन एक्सप्लेनेटरी टीचर, ऍज अ पर्सन, म्हणजे त्याला ऍज अ सब्जेक्ट माना आणि त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःचे अंडरस्टँडिंग खरोखरी लिटरली लिहून काढा की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की ह्या व्यक्तीसाठी काय सोय आवश्यक आहे. म्हणजे माझ्याकडे माझ्या घरी मी फोन साईडला ठेवून मी माझ्याकडे स्वयंपाक करत असते, कारण मला स्वतःला फोन वरती काहीतरी बघत राहिलेलं असणं खूप आवडतं. साईड बाय साईड नुसतंच मला स्वयंपाक करायला आवडत नाही. तर जर माझं ऑब्झर्वेशन केलं तर डेली माझ्या फोनचा यूज खूप जास्त आहे. मला एंटरटेनमेंटचा यूज खूप आवडतो करायला. मला वेब सिरीज वगैरे बघायला फार आवडतं. त्यामुळे जर मी माझ्यासाठी जे सोल्युशन काढीन की मला स्वयंपाकाकडे दुर्लक्ष न केलं जाणं, हा जर माझा एक उद्देश असेल, तर त्या दृष्टीने फोनचा वापर करण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याच्या प्रकारे मी माझा फोनचा वापर ठेवीन. म्हणजे सुरुवातीला मी लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं, माझ्यावर फारच स्वयंपाकाचं हे पडलं आणि मला अगदी सारखं फोनकडे बघत राहावं असं वाटायचं. तर मग मी आता काय सुरू केलं की मी ऑडिओ बुक्स ऐकते पॅरलल मध्ये. म्हणजे स्वयंपाक करत असताना माझं जो दृष्टी माझी त्या स्वयंपाकाकडे राहील, पण माझं कान तिकडे राहू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर इट इज अ काइंड ऑफ अ सोल्युशन दॅट यू कॅन ब्रिंग इन युअर एव्हरीडे लाईफ which is going to be some takeaway of this book. त्यानंतर त्यालाच म्हणजे त्याचंच म्हणते की मॅपिंग, म्हणजे मेंटल मॅप्स असतात. आपण जसे बिहेव करत जातो ना, आपल्या आचरणाचे काही काही टप्पे असतात. म्हणजे आपल्या आवडी निवडी असतील, आपल्याला एखादा लेफ्टी आहे की राईटी आहे ही पण एक त्यांच्या आचरणातली खूप महत्वाची गोष्ट आहे. काही काही लेफ्टी लोकांचा हा प्रॉब्लेम मी फार पाहिलाय की जेव्हा आपण शाळांमध्ये असताना बघा एका बेंचवर 2-2, 3-3 जण बसलेले असतात आणि लेफ्टी मुलांचा खरंच वाईट परिणाम होतो. त्यांना असं धरून लिहायला प्रचंड त्रास होतो. तर अशा वेळेला त्यांच्यासाठी काय सोय करता येईल? त्यांना एका अशा कॉर्नरला बसवा की जेणेकरून त्यांचं कोपर कोणाला लागणार नाही. त्यांनाही फ्री जागा मिळेल लिहायला. तर हे झालं एक सिंपल डिझाइन सोल्युशन की जे तुमच्या व्यक्तीच्या ऑब्झर्वेशनशी निगडीत आहे. तर त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी-निवडी यांचा अभ्यास झाला तरच तुम्ही त्या प्रकारे त्यांना सोल्युशन देऊ शकाल. म्हणजे खूप गोष्टी फॅन्सी वाटल्या म्हणून मी त्या ऍड करून ठेवल्या, तर त्याला काही फारसा विशेष अर्थ राहणार नाही. पण एखादी गोष्ट जी युजफुल आहे ती केली तर त्याला फार अर्थ राहील. आता लास्ट स्लाइड आहे की लोक कसे वावरतात, काय काय इंटेन्शननी गोष्टी करतात आणि त्यांचं आउटपुट काय असतं. तर 7 स्टेजेस ऑफ ऍक्शन, हे फारसं क्लिअरली विजिबल नसेल आय थिंक फोनवरनं, तर मग मी थोडं वाचून दाखवते. हाऊ पीपल डू थिंग्स, द 7 स्टेजेस ऑफ ऍक्शन. सुरुवात होते गोल्स पासून, मला काय करायचंय. मग मी इंटेन्शन वरती जाते, म्हणजे या गोष्टी करण्यामागचा माझा उद्देश काय आहे. उद्देश मला कळला की मग मी त्या प्रमाणे सिक्वेन्स ऑफ ऍक्शन्स घेते, म्हणजे मी काहीतरी कृती करते. त्याच्यानंतर एक्झिक्युशन ऑफ द ऍक्शन सिक्वेन्स, म्हणजे त्या कृती घडतात
आणि कृती करणे ह्याच्यातही फार फरक आहे. कृती घडणे हे झालं एक्झिक्युशन. त्याच्यानंतर एकदा एक्झिक्युशन झालं माझं आणि ही गोष्ट मी करून बसले जगामध्ये. आता नेक्स्ट काय असतं? पर्सिव्हिंग द स्टेट ऑफ द वर्ल्ड. आता जग कसं चेंज झालं? जग म्हणजे तात्पुरतं तुम्ही विचार करा की ज्या गोष्टीशी मी निगडीत कृती केली आहे त्या गोष्टींमध्ये काय बदल झाला. त्याच्यानंतर द इंटरप्रिटिंग द परसेप्शन म्हणजे ही गोष्ट जी बदल झालेली आहे ती माझ्या दृष्टीने कशी आहे ते माझं इंटरप्रिटेशन. आणि इव्हॅल्युएशन ऑफ द इंटरप्रिटेशन म्हणजे मला ते तशी ऍक्शन अपेक्षित होती की नव्हती हे झालं इव्हॅल्युएशन ऑफ द इंटरप्रिटेशन. तर हे 7 स्टेजेस ऑफ ऍक्शन आहे आणि ह्या सात गोष्टी ज्या घडत असतात त्या अगदी आपल्याला नकळत घडून जाणाऱ्या असतात. याला दोन्ही बाजूंना तुम्ही बघितलं तर एका बाजूला आपण केलेल्या कृतीचा सगळा पार्ट आहे किंवा आपल्या केलेल्या कृती म्हणजे ऍक्शनचा पार्ट आहे त्याला एक्झिक्युशन असं म्हटलंय आणि दुसऱ्या बाजूला आहे ते आपल्या केलेल्या कृतीचं आलेल्या इफेक्ट कॉन्सिक्वेन्स हा पार्ट आहे तर त्याला इव्हॅल्युएशन असं म्हटलेलं आहे. तर जोपर्यंत आपलं एक्झिक्युशन आणि इव्हॅल्युएशन यांचं सांगड आपल्याला घालता येत नसेल तोपर्यंत आपण जे डिझाईन सोल्युशन देऊ ते एखाद्याला आवडेलच असं नाही किंवा एखाद्याला त्याच्यातून अपेक्षित गोष्ट साध्य करता येईलच असं नाही. अनेक इन्व्हेन्शन्स आपण पाहत असतो जे वर्क नाही केले कारण की त्याची काही गरजच नव्हती जे वापरणारे आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. माझे एक्झाम्पल द्यायचं तर बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे फोन कव्हर्स पाहिले असतील बरोबर ना. तर काही फोन कव्हर्स असतात की ज्यांना एक्सटेन्शन असतं फोन कव्हरच्या बाहेर पण म्हणजे फोनच्या बॉडीच्या संलग्न असणारे फोन कव्हर्स असतात आणि काही त्यांच्या एक्सटेन्शन वाले. तर किती कमी सेल असेल त्या एक्सटेन्शन वाल्याचा कारण त्याचं युटिलिटी नाहीये. त्या गोष्टीकडून माझी जी अपेक्षा आहे की माझ्या मोबाईलचं प्रोटेक्शन व्हावं ती घडेलच असं नाही. त्यामुळे युजर्स कडनं त्याला डिमांड पण खूप कमी येणार आहे. तर त्या दृष्टीने विचार करा तुम्हाला ते अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणून बनवू नका. तर एव्हरीडेशी कनेक्ट करत असताना मी एखादं समजा माझं हे आता मी शिक्षित त्यामुळे त्याचं उदाहरण देऊन टाकते की शिक्षकांसाठी की मला खूप छान लेक्चर देण्यासाठी मी काहीतरी स्ट्रॅटेजी इन्व्हेंट केली किंवा इव्हन जे स्टुडंट्स आहेत त्यांनाही रिलेट करता येईल की मला आज खूप छान प्रेझेंटेशन द्यायचंय असं माझं इंटेन्शन होतं. तर आपण काय करतो की आपण खूप पद्धती शोधतो म्हणजे माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी खूप मस्त मस्त स्लाइड्स टाकेन खूप इन्फॉर्मेशन नव्या पद्धतीची गोळा करेन आणि ते ऍड करेन किंवा खूप एकदम ॲनिमेटेडली असं एक्सप्लेन करीन की ज्याच्यामुळे माझं असं वाटेल की माझं अटेन्शन लोकांचं मिळेल. तुम्ही सगळ्यांनी तो लावाचा वगैरे व्हिडिओ रिसेंटली व्हायरल झालेला पाहिला असेल. व्हॉट्सअपवरती आला होता. खूप एकदम इमोशन पूर्वक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळे स्ट्रॅटेजीज शिक्षक म्हणून आपण करतो आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला एक्सपेक्टेड आहे तसंच होतो की नाही हे बघायचं राहून जातं. विद्यार्थ्यांचा खरंच अभ्यास चांगला झालाय का? ज्या इंटेन्शननी मी एवढ्या स्ट्रॅटेजीज टाकल्या, एवढ्या गोष्टी केल्या आणि एवढी मेहनत घेतली. तर असं पाहायला मिळतं की खूप जास्त इंटरेस्टिंग लेक्चर असून सुद्धा विद्यार्थ्यांचं जे ग्रेडिंग आहे जे परीक्षांचा उत्तर आली ती काही विशेष फरक नव्हता. म्हणजे ज्या मुलांनी अटेंड पण नाही केलं आणि घरच्या घरी अभ्यास केला त्यांना पण चांगले मार्क मिळाले असंही होऊ शकतं. तर हिअर वी आर डुईंग व्हेरी गुड ऑन एक्झिक्युशन पार्ट बट वी आर नॉट सो गुड ऑन द इव्हॅल्युएशन पार्ट राईट. तर इव्हॅल्युएशन साठी मला काय करायला हवं होतं की मी विद्यार्थ्यांना असं काहीतरी माझ्या लेक्चरमध्ये देईन की जे मिस झालं जर का ते लेक्चरला येऊ नाही शकले तर त्यांना काहीतरी ड्रॉबॅक असला पाहिजे. ऐकू येतंय? हॅलो हॅलो येतंय ऐकू. येतंय ना ऐकू? ओके. तर हा तर माझं स्वतःचं इंटेन्शन काय आहे की माझं लेक्चर छान वाटावं विद्यार्थ्यांना. ते वाटण्यासाठी विद्यार्थ्यांना अजून समजा मी किंवा त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला व्हावा यासाठी करायचा असेल मला
तर विद्यार्थ्यांना स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतलं माझ्या कुठल्या लेक्चरमध्ये किंवा प्रश्न विचारले मध्ये किंवा त्यांना अजून कुठली तरी ऍक्टिव्हिटी दिली की ज्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व होतील, तर मग त्याचा फायदा खूप जास्त होईल आणि मिस करतील लेक्चर त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काहीतरी फरक पण राहील. बरोबर ना? तर अशा सोप्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या केल्यानंतर आपल्याला एखाद्या गोष्टीचं डेली लाईफ मधल्या एखाद्या गोष्टीचं डिझाईन इम्प्रूव्ह करता येऊ शकतं. आणि तसं म्हटलं तर सांगायला खूप काही आहे. पण तुम्ही आज जेवढं काही ऐकून घेतलत माझं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आता काही क्वेश्चन्स असतील तर घ्यायला हरकत नाही. मला सगळ्यांचीच म्हणजे मी डिझायनर नसल्यामुळे मला सगळ्यांचीच उत्तरं देता येतील असं नाही, पण तुझ्या पुस्तकाच्या आधारे मला जेवढं सांगता येईल तेवढं मी नक्की सांगेन. कोणाला प्रश्न नाहीये? मला स्पृहाचं अभिनंदन करायचंय. फर्स्ट व्हॉट शी हॅज अचीव्ड, ऍडमिशन मिळाली ती PhD बद्दल. थँक्यू सर. याच्यामध्ये काही डिटेल्स वगैरे असतात का, तपशील वगैरे असे काही या पुस्तकामध्ये आहेत का तसं काही? हो, पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या म्हणजे भरपूर सारी माहिती आहे. डिझाईन प्रिन्सिपल्स दिलेली आहेत. त्यानंतर भरपूर सारे म्हणजे डिझायनर्सना जास्त रिलेटेबल कंटेंट खूप जास्त आहे. म्हणजे पण एक गोष्ट आहे की तो जो रिलेटेबल कंटेंट आहे तो खूप सोप्या भाषेत आहे. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये खूप सारे किस्से दिलेले आहेत की का म्हणून त्या कंटेंट म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉन्टिग्युइटीचं प्रिन्सिपल असतं की तुम्ही स्क्रीनवरती एखादी गोष्ट आपण जेव्हा बघत असतो, समजा आपण आतापर्यंत बरोबर म्यूटचा जो आयकॉन बघतो तो एक माईक असतो आणि तो त्याला एक कार्ड येते बरोबर ना जनरली. तर समजा एखाद्या ऍप्लिकेशन असं आलं की ज्याच्यामध्ये माईकचा चित्रच काहीतरी वेगळं असेल तर आपल्याला ते शोधणं खूप कठीण जातं पहिल्यांदा वापरत असताना ऍप्लिकेशन बरोबर ना. तर ह्याला म्हणायचं कॉन्टिग्युइटी की आपल्या मनामध्ये जे आलेलं आहे ते मेंटेन झालं पाहिजे पुढेही. म्हणजे इतरही म्हणजे झूम मध्ये सुद्धा सेमच आहे, गुगल मीट मध्येही सेम आहे किंवा व्हॉट्सअप मध्येही म्यूटचा आयकॉन सेम आहे. हे कारण की त्यांनी कॉन्टिग्युइटी मेंटेन केलेली आहे. तेव्हा मी जेव्हा एखादं पॅम्फलेट बनवते किंवा आपण साहित्य यात्रेचं खूप चांगला मटेरियल आपण बनवलं होतं आणि प्रत्येकामध्ये आपण लोगोच्या प्रमाणे कलर स्कीम ठेवली होती किंवा आता ध्रुवचे बरेचसे पोस्टर्स किंवा काही येत असतील त्याच्यामध्ये सुद्धा सेम लोगो मेंटेन केलेला असतो. तर ह्याला सुद्धा कॉन्टिग्युइटी म्हणतो आपण. अशा प्रकारची उदाहरणं आता मी माझ्या माहितीतनं काढून देतेय, पण पुस्तकामध्ये प्रचंड उदाहरणासहित आणि इंटरेस्टिंग उदाहरणासहित दिलेली आहेत. आणि पुस्तक नुसतंच उदाहरणांचं नाहीये तर त्याच्यामध्ये खूप डायलॉग्स पण आहेत. म्हणजे हे नुसतेच अभ्यासू लेखकाचे अनुभव नाहीयेत, अभ्यासू लेखकाच्या सोबत संपर्कात आलेल्या अनेकांचे अभ्यासू लोकांचे अनुभव आहेत. याला काहीतरी लोकानुकूल शास्त्र का असा काहीतरी एक शब्द मराठीत ऐकला होता मी, तो आहे का, योग्य आहे का तो? लोकानुकूल शास्त्र, युजर एक्सपिरियन्स डिझाईन हे जास्त रिलेटेबल आहे, पण त्याला मराठी टर्म मला माहिती नाही. नाही, कारण म्हणजे राजू कोळवळेकरने एक इंटरव्ह्यू घेतला होता कोणाचा तरी संवाद मध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या ह्याच्यावरती, म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगतो ते त्याच्यात फिट बसतं का म्हणजे ह्या ह्याच्यात बघा, जिन्याच्या पायऱ्या ज्या असतात त्याची उंची किती असावी, बरोबर आहे, किंवा हे जे जिन्याचा जो अँगल असतो तो किती पाहिजे, चढताना लोकांचे म्हणजे समोरचे जे पाय तुमच्या तोंडावर येणं न येणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी, किंवा सिग्नल किती वरती असावा असं, हा ते अशा प्रकारचा काहीतरी त्याची इंटरव्ह्यू मला अर्धवट आहे, म्हणजे मी बघितलेलं नाहीये, पण असं मी त्याचं हायलाइट बहुतेक बघितलं होतं, पण मला काही नेटवर मिळालं नाही. त्याच्याशीच संलग्न आहे. हा मग तेच म्हणजे तेच आहे फक्त त्याच्यात म्हणजे नॉट ऑन दोज वर्ड्स एक्झॅक्टली असं असेल.
बरेचसे Maybe. एक्झाम्पल जे आहेत ते US शी जास्त निगडीत असलेले आहेत. म्हणजे कॉलचे म्हणजे फोनचे वगैरे ट्रेंड्स आपल्याकडे एवढे काही फारसे आले नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे फोन किंवा आन्सरिंग मशीन आपल्याकडे एवढं विशेष वापरात कधी प्रचलित झालं नाही. पण US मध्ये ते बऱ्यापैकी युजफुल असतं, यूज होतो त्याचा. किंवा इंटरकॉम असेल, तर अशी उदाहरणं पण आहेत, की जी अगदीच आपल्याला रिलेटेबल असतील असं नाही, पण ती यूएसच्या सिटिझनना जास्त रिलेटेबल असू शकते. यूएस ते खूप आहेत. म्हणजे बटनांची उंची किती असावी खोलीत शिरल्यानंतर, किंवा स्विचचं लोकेशन काय असावं, अशा प्रकारचं ते बरेच आहे म्हणजे ते. होय होय. स्पृह कल्चर स्पेसिफिक त्या बदलत जातात का? हो, जसं मी म्हटलं, की आपण लोकांचं जसं मेंटल मॉडेल बनवत असतो, तर मेंटल मॉडेलचा खूप महत्वाचा भाग हाच आहे, की त्याच्या कल्चरचं खूप मॅपिंग होतं, की व्यक्ती कुठे राहणारा आहे, त्याच्या कल्चरल प्रॅक्टिसेस काय आहेत, त्याचं इन्क्लिनेशन टुवर्ड्स कल्चरल प्रॅक्टिसेस काय असेल. म्हणजे आता खूप जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आमचा एक दादा आहे, संदीप दादा, ते आवर्तन ट्रॅकर बनवत आहेत. तर आवर्तन ट्रॅकर बनवताना हे जनरली हिंदू लोकांकडून यूज होईल असं अझम्पशन आम्ही धरलेलं आहे. त्यामुळे ते वापरत असताना त्यांचे कनेक्ट होणारे असे कुठले कलर स्कीम असावी, ह्याचा आम्ही थोडाफार विचार केला, की अ, जर आम्ही त्याचा कलर स्कीम जर का त्यांच्याशी रिलेव्हंट ठेवली नाही, तर कदाचित त्याच्या वापरावरती फरक पडणारही नाही, म्हणजे जर त्याची युटिलिटी चांगली असेल तर. पण त्याचा जो अपील आहे, तो खूप इम्पोर्टंट असतो आणि कल्चरली आय थिंक अपीलकडे सुद्धा झुकणाऱ्या गोष्टी पटकन कल्चरलशी जोडल्या जातात. थोडक्यात मॅडम म्हणजे सायकोलॉजीचा पण विचार करून डिझाईन करावं, हे त्याचा मागचा उद्देश आहे का? होय होय होय. हा. अगदी म्हणजे म्हणूनच त्यांनी आधीच पुस्तकाचं नाव ना डिझाईन ऑफ एव्हरीडे थिंग्स ऐवजी सायकोलॉजी ऑफ एव्हरीडे थिंग्सच विचार केला होता. हा. सायकोलॉजिस्टनीच लिहिलेलं पुस्तक आहे. अच्छा. पण मग त्याचा डे टू डे लाईफ मध्ये आपण आपलं लाईफ इम्प्रूव्ह करायला, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये टेक्निकली न जाता काय करू शकतो? म्हणजे मी जसं म्हणत होते, की आपण जेव्हा बघा बरेचदा असं होतं, की आपल्या घरी अ, कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम फेस करत असतं आणि आपण त्यांना सोल्युशन देत असतो. पण हा. ते काय होत नाही, घडत नाहीत ॲक्चुअलमध्ये. म्हणजे खूप पर्सनल एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला खूप उशीर करण्याची सवय आहे. मला सगळीकडे उशीर होतो जायला आणि माझ्या मिस्टरांना एकदम वेळेत पोहोचण्याची सवय आहे. सो आमच्यामध्ये हा कॉन्फ्लिक्ट असतो, की वेळेत जायला पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपण त्यांना वेळ देऊन ठेवली आहे तर ती पाळली पाहिजे. ते मला नेहमी ऐकायला लागतं आणि पण माझ्याकडून होतो उशीर आणि अर्थातच ती वाईट गोष्ट आहे मान्य आहे. पण ती वाईट गोष्ट सुधारण्यासाठी मी लवकर तयारी करायला घेईन, असं म्हणणं माझ्यात मुरण्यासारखं नाही ना. म्हणजे हे सजेशन खूप योग्य आहे, पण ते मुरण्यासारखं पण असलं पाहिजे. तर बरोबर. म्हणून अशा गोष्टी तुम्ही सजेस्ट करायला चेंज व्हाल, की तुम्ही काय सजेस्ट करायला हवं हे तुम्हाला जास्त क्लिअर होईल, जर तुम्ही पुस्तक वाचलं किंवा अशा पद्धतीच्या थिअरीजचा अभ्यास केला तर. हा. आणि दरवेळेस म्हणजे खूप छान पद्धतीने सांगितलं म्हणून एखादी गोष्ट वर्कआउट होते असं नाही हां. म्हणजे आपल्याला काय समज असतो, की माझा मुलगा खूप रात्ते आणि खूप मस्ती करतो, तर मी त्याला खूप शांतपणे म्हणजे कोणी म्हणतात, की "नाही, नाही, तू त्याच्यावर चिडू नको. त्याला खूप शांतपणे असं समजावून सांग, की त्यालाही कळेल, की याचे परिणाम काय आहेत वगैरे." पण या गोष्टींचा नेहमी उपयोग होईल असं नाही. तर तुमच्या सांगण्याच्यामध्ये म्हणजे नुसतंच सांगितलं म्हणून उपयोग होईल असं नाही. तुम्ही त्याची एनर्जी युटिलाइज करणारं काहीतरी त्याला द्या, की ज्याच्यामुळे सुद्धाही यूज होऊ शकतो. तर वन थिंग इज इम्पोर्टंट, की इट इज अ ट्रायल एंड एरर प्रोसेस अल्सो. अच्छा. आणि अनदर थिंग इज, की तुम्ही जे इम्प्लिमेंट करायला देताय, सोल्युशन सांगताय, त्याचं फीडबॅक घेणं पण खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे मी आता अर्थातच छोट्या मुलाला मस्ती करू नको सांगितलं आणि त्याच्यावरती त्याचा फीडबॅक घेणं तर शक्य नाही. पण मी त्याचा ऑब्झर्व्ह करू शकते, की त्याचा माझ्या सूचनेचा काही फायदा होतोय की नाही? कुठे फायदा नाही होते? नक्की कुठल्या ठिकाणी फायदा नाही होते? हे ऑब्झर्व्ह केलं तर सुद्धा मला त्याच्यावर खूप चांगले ऑप्शन्स शोधून काढता येतील, की बरोबर. ज्याच्यामुळे त्याची मस्ती कुठेतरी कन्व्हर्ट होईल. बरोबर. Hello, Surya. Hi.
हो, हाय. मला दोन प्रश्न होते. कुठल्याही प्रोडक्टचं डिझाईन करताना हल्लीच्या काळात स्पेशली जेव्हा आपल्याकडे अवेअरनेस बराच आहे, तर त्या एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टची पर्यावरण पूरकता विचारात घेऊन काही आता आपण नवीन डिझाईन करतो आहोत का, किंवा त्याच्यात काही उदाहरणं आहेत का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, भारत सरकारचं एक आता अभियान चालू आहे सुगम्य भारत नावाचं. सो इट बेसिकली टू मोर ऍक्सेसिबल टू डिसेबल्ड अँड ऑल दॅट. तर त्या याच्यात आपल्या म्हणजे तुझ्या तुझ्या अनुभवाला आलेले काय असे काही आपण डिझाईन मध्ये काही आपण तू बदल सुचवू शकतेस का ऍज अन अभ्यासक म्हणून, किंवा तू पुस्तक वाचलंयस म्हणून? मी दुसरा प्रश्न तुला परत विचारेन. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊन घेते. मला थोडं ऐकायला कमी आलं दुसऱ्या वेळेला. तर पहिल्या प्रश्नाचं ओके, ओके, उत्तर ओके. देऊन घेते. एन्व्हायरमेंटल अँगल खूप चांगलं आहे. म्हणजे आता आणि जागरूकता पण आहे आणि मुख्य म्हणजे आपण एन्व्हायरमेंटल गोष्टींच्या च्या बद्दल अवेअर आहोत असं सांगितलं की आपल्याला खूप त्याचा शो ऑफ पण करता येतो. म्हणजे खरं सांगायचं झालं. त्यामुळे आताची जनता त्या मानाने सुजाण आहे पेक्षाही त्यांना त्याच्याबद्दल काळजी घ्यावी लागते एका अर्थी. कारण त्यांची पर्सनल प्रोफाईल ही खूप विजिबल असते लोकांना आजकाल. हो. तर वन थिंग इज देअर की काही गोष्टी जेव्हा येतात एन्व्हायरमेंट फ्रेंडली, तेव्हा ते त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट अशा प्रकारे प्रमोट करतात की त्याच्यासोबत फोटो घेऊन पोस्ट करा सेल्फी वगैरे, नाही का? तर दिस इज अ वे इन विच द मार्केटिंग हॅज बीन डिझाईन. दुसरी मेन ऍक्च्युअली डिझाईनची एक उदाहरण दिलेलं आहे. सेन्थिल म्हणून एक आहेत, मुदलियार काहीतरी सरनेम असले, त्यांचं टेडेक्स टॉक होतं. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की अम, हे इनिशियली तुम्ही जेव्हा हे बघत असता की रॉयल एनफिल्ड वगैरे तुम्हाला सगळ्यांना साधारणपणे माहितीच असेल, तर जनरली ज्या बाईक्स असतात त्या खूप छान मायलेज देतात, बरोबर? पण रॉयल एनफिल्ड फॅन्सी दिसते, पण ती खूप कमी मायलेज देते. तर जेव्हा एखादी कंपनी इम्प्रूव्हमेंट करत असते त्यांच्या कन्झम्पशनवर, एनर्जी कन्झम्पशनवरती, तेव्हा एखादी बाईक त्यांनी आणली की जी 50 माईल म्हणजे मी फॉर एक्झाम्पल देऊन ठेवतेय, 50 येस, किलोमीटर येस. पर आवरने जात पर लिटरने जात असेल, तर ही अर्थातच हायपोथेटिकल एक्झाम्पल. 50 हो. आवर पर 50 किलोमीटर पर लिटर जाते. अं, अं, हा, पर लिटरने जाते. ती आता आम्ही केलेली आहे 25 किलोमीटर पर लिटर वरती आणली आहे, कारण आमचं एनर्जी कन्झम्पशन तुम्ही कमी कराल वगैरे असं सांगणारी. तर उलट पाहिजे ना? हा, उलट पाहिजे ना? हो, सॉरी सॉरी हा. सॉरी 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 तो जेव्हा 25 किलोमीटर पर लिटर असणारी बाईक 50 किलोमीटर पर लिटर पर्यंत एखादी कंपनी नेते, त्याच्या विरुद्ध जर रॉयल एनफिल्डने जरी म्हणजे अगदी 11 किलोमीटर पर लिटर वरनं ती 9 किलोमीटर पर लिटर वर जरी आणली, तरी सुद्धा रॉयल एनफिल्डचा सेल जास्त वाढतो इन्स्टेड ऑफ दॅट अदर बाईक. आणि त्याला नुसतंच डिझाईन हे कारण, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर हे कारण नाहीये किंवा त्याचा अपील हे कारण नाहीये. त्याला कारण काय आहे की जेव्हा ही कंपनी प्रमोट करेल त्यावेळेला ते किलोमीटर्स पर लिटर नाही सांगणार, ते पर लिटर किती किलोमीटर वाढवले हे सांगतील. म्हणजे आम्ही जेव्हा 11 किलोमीटर पर लिटर जायचो, तेव्हा पर लिटर मध्ये किती किलोमीटर कव्हर करायचो हा आकडा अर्थातच रॉयल एनफिल्डसाठी कमी होता. आणि जेव्हा त्यांनी 9 केला त्याच्यानंतर तो अर्थातच वाढला, आणि ती वाढ प्रचंड आहे इन्स्टेड ऑफ 25 वाल्या केस मधली. तर ते एक कंपॅरिझन करून मार्केटिंग फंडा खूप चांगला असतो की त्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीचं डिझाईन त्यामध्ये येतं. की तुला जर एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी करायच्या असतील तर तुला असंच काहीतरी डिझाईन करायला हवी की एन्व्हायरमेंट सोबत त्याला काही ना काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल की जे लोकांना त्याकरता आकर्षित करून. ओके, थँक्यू. हा, दुसरा माझा प्रश्न दुसरा होता. प्रश्न असा होता की आता म्हणजे आपण डे टू डे याच्यात जेव्हा बघतो, म्हणजे अगदी साधं रिक्षाचं जरी आपण उदाहरण घेतलं, तरी रिक्षा हे सगळ्यात आता कॉमन आपल्याकडे वाहन आहे, किंवा बस घ्या. तर आता थोडंफार आपल्याकडे हे आलेलं आहे, पण अदरवाईज त्या बाय अँड लार्ज दे आर नॉट युजर फ्रेंडली फॉर डिसेबल्ड पर्सन. किंवा काही बरोबर. टू व्हीलर्स वगैरे असतात त्यांची सीट बॅक सीट उंच असते,
ज्यांची हाईट कमी आहे त्यांना ते खूप हे होतं. मग अशा गोष्टींचा विचार आपण म्हणजे करतो का? किंवा लाईक आता काय म्हणतात त्याला इथनिसिटी वाईज त्याचा विचार होतो का जनरेट करता डिझाईन करताना? किंवा तुमच्या डायव्हर्सिटी वाईज विचार होतो का? रेशियल डायव्हर्सिटी आय मीन. म्हणजे उदाहरणार्थ ज्युपिटर समजा उदाहरण घेतलं, त्याची बॅकसीट उंच आहे. तर ज्यांची हाईट कमी आहे त्या रिजन मध्ये, त्याची ते अजून कमी असते का हाईट? का तेवढीच असते जी ऍव्हरेज त्यांची आहे? असं काही विचार होतो का? बऱ्याचशा कंपन्या, आय थिंक कार कंपन्या असं कस्टमायझेशन देत असतील आता आपल्याकडे. पण जनरलीच बघितलंस तर डिझायनर्स कम अप विथ ऑल दीज आयडियाज, पण बिझनेस हॅज टू टेक कॉल की कुठल्या आयडियाजना पास करायचं आणि कुठल्या आयडियाजना पास नाही करायचं. राईट? त्यामुळे प्रॉफिटचा विचार करून जे उत्तरं देतात त्यांच्या दृष्टीने आपल्याकडे तरी यायला फार वेळ लागेल. एवढ्या जागरूक चेंजेस होणं. म्हणजे मी तरी पाहिलं नाही आतापर्यंत आपल्याकडे ब्लाइंड पर्सन्ससाठी काही कॉन्फरन्सिंगचं सुटेबल मीडियम पण असेल फार विशेष असं. म्हणजे त्यांचा इन्क्लुझिव्ह नाही होत अजून आपण खरं ऍडमिट करायचं झालं तर. बाहेरच्या देशांमध्ये कमी पॉप्युलेशनच्या वर म्हणा किंवा तेवढे त्यांचे फायनान्सेस पण तेवढे प्रत्येकाचे हाय असतील, याच्याप्रमाणे तुम्ही सुविधा दिल्यावर तेवढा रिटर्नही हाय होत असेल. तर त्यामुळे बाहेरच्या देशांमध्ये पॉसिबल झालेलं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा आय थिंक की डिझायनर्स आर कमिंग अप विथ ऑल आयडियाज. म्हणजे इव्हन साधं वेबसाईट डिझाईन करत असताना सुद्धा तुम्ही रंगांधळेपणाचा विचार करून तशी कलर कॉम्बिनेशन ठेवायला हवी, ह्याचा विचार आपल्याकडे होत असतो. तर जे जे फायनान्शियली हॅम्परिंग नाहीये अशा सुधारणा नक्कीच होत असतात. म्हणजे आपण बरेचदा आता हॉस्पिटल्समध्ये, एअरपोर्ट्समध्ये बघतो की अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी प्लॅटफॉर्म टाइप रचना पण असते, जिथे स्टेअर्स असतात तिथे किंवा एस्केलेटर्सची सोय केलेली असते. तर ते म्हणजे ही पद्धत आपल्याकडे पण हळूहळू होतीये आणि ती सर्वच क्षेत्रात करण्यासारखी निश्चितच नाहीये. कारण we face more problems and we look at the population that is facing the problem. तर काही टक्क्यांसाठी खूप मोठी गुंतवणूक करणं व्यावसायिकांच्या दृष्टीने एवढं सोयीचं नसतं. ओके, थँक्यू. स्पृहा, मला एक